असंच रोजच्या दिवस सारखा माझा दिवस जायचा, आंघोळ करायचे, आवरायचे आणि आवरले का शाळेला जायचे, शाळेला गेले काय शाळेमध्ये मस्ती करायची, अभ्यास करायचा, आपेपर्यंत अभ्यास करायचा आणि घरी यायचे, जेवण करायचे, खायचे, थोडेसे बाहेर फिरायचे आणि असे माझे दिवसभराचे शेड्यूल असायचे. तर घरच्यांचा लोड आणि अभ्यासाचे टेन्शन एवढा याच्या मध्ये मला स्वतःसाठी वेळच नाही मिळायचं. तसं म्हणायला गेला तर मी सगळा वेळ माझ्या स्वतःसाठी जायचं, अभ्यासाला द्यायचं नाही. अभ्यास करायचो पण मग सगळं लाईटली लिहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा आता बोर्डाचे परीक्षा तोंडावर आलेला होता, प्रेम म्हणजे काय, सगळेजण खूप मेहनतीने अभ्यास करायचे पण मी होतो. मला तसेच टेन्शन नव्हते. पेपरवाले ते उद्या असे माझे चालले होते. नंतर ना मला थोडं समजलं की आपण अभ्यास केला पाहिजे. तर मग थोडा विचार केला, त्याच्यानंतर थोडा अभ्यासाला लागलो. मग 2-3 दिवस बाकी असतील असे बोर्डाचे पेपर होते. मग पहिला टाइम टेबल आलेले होते. पहिला पेपर होता मराठीचा. माझा अभ्यास झालेला नव्हता. मी अभ्यास करायचे, तिकडे जायचं, सोडायचं नाही. हे माझा स्वभाव होता. तुम्ही स्वभाव म्हटलं तरी काही प्रॉब्लेम ना. मग एवढं सगळं होत कर त्याच्या माझ्या दिवसभराचा टाइम टेबल जात करत शेवटी बोर्डाची परीक्षा तोंडावर आली. तोंडावर आल्यानंतर पहिला पेपर माझ्या मराठीचा इतका चांगला गेला होता, अभ्यास न करताही. पण इतका चांगला पेपर द्यायचे मला बिलकुल वाटले नव्हते. तरी थोडाफार मी अभ्यास केलेला होता. पेपर भारी गेला होता. मला त्याच्यानंतर ना पेपर असा पहिला होता माझा दिवस बोर्डाच्या पेपरचा. त्याच्यानंतर असेच पेपर देत गेलो. मध्ये 2-3 दिवसाचा गायब होता. तर अशा शेवटी पेपर संपूर्ण गेले. तो पहिला दिवस बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस आणि शेवटचे पेपरांचा दिवस, ते 2 दिवस खूप म्हणजे विसरता येणार असे पेपरांचे दिवस गेले ते मला. त्याच्यानंतर ना तेवढे सगळे होत, कारण पेपर तर बऱ्यापैकी चांगले गेले होते. आता त्याच्यानंतर होणार का नाही सगळ्यांनाच लागून गेलं होतं. ते तर मला पण लागलं होतं. पण मी पास होणार आहे हे मला माहित होतं. ते पण जे काही आहे ते देवालाच माहित होतं. आणि तो पेपर चेक करेल ना त्यालाच माहिती होतं. केवळ झाल्यानंतर ना शेवटी पेपर संपले आणि मी घरी गेलो. घरी गेल्यावर आईचे म्हणणे होते पेपर कसे गेले कसे नाही. ते रामायण महाभारत चालू असतात ते माझ्या घरात पण चालू होतं. नातेवाईकांचे फोन, पेपर कसा गेला, सगळे नातेवाईकांच्या प्रश्नांचा घोडका माझ्या डोक्याचे वर कलाई करत होता. दिवस गेले, त्याच्यानंतर महिना गेला, 1.5 महिना गेला. झाल्यानंतर रिझल्ट आला. रिझल्ट मला माहित पण नव्हतं. नेक्स्ट पण बऱ्यापैकी मी पास्टर झालेलं होतं. पण मग बाबांच्या इच्छेनुसार मला तेवढ टक्केवारी नव्हते. तर बाबा थोडेसे नाराज झाले. ते पण काय टेन्शन नव्हतं. मला ऍडमिशन भेटण्यापूर्वी आणि माझ्या मनाच्या विरुद्ध फक्त पास झालो होतो. माझ्यासाठी एवढेच खूप मोठा होता. त्याच्यानंतर 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर कॉलेज सुरू व्हायच्या आधी पण, म्हणजे नंबर लागल्याबरोबर डॉक्युमेंट वगैरे जमा करायचे वेळेस. त्याच्यानंतर मला घ्यायचा होता ऍडमिशन कॉमर्सला. पण बाबांची इच्छा होती मी सायन्सला ऍडमिशन घेऊ. पण मग खूप वेळा सांगितलं, पण बाबा म्हणजे तू सायन्सला ऍडमिशन घ्यायचे. मग बाबांचे नुसार तर मी सायन्सला ऍडमिशन घेतली. ऍडमिशनला घ्यायला गेलो पण तिथे माझा नंबर तर लागेल आणि थोडेफार टक्केवारी कमी होती. पण काय प्रॉब्लेम, काय टेन्शन नव्हतं. पण मग बाबांच्या मनाला वाटले तेवढे टक्केवारी नव्हते, पण काय टेन्शन नव्हतं. मला ऍडमिशन तर भेटून गेलेलो होतो. मग कॉलेजवाल्यांनी सांगितलं कॉलेज अजून 2 महिने की उघडत नाही, तोपर्यंत करायचं काय. त्याच्यानंतर बाबांनी सल्ला दिला तेव्हाचे क्लास कर, म्हणजे क्लास पण झालेले होते, करून घेतलेले होते मी. म्हणजे जेणेकरून माझा प्राध्यापक क्लास करून घ्यायचा उद्देश असा होता की म्हणजे सुट्ट्यामध्ये मला एन्जॉय करता येईल. तो मी आता पण तसाच वागलो, काय टेन्शन नाही. बाबाच्या म्हणण्यानुसार मी सायन्सला ऍडमिशन तर घेतलं होतं. आता 2 महिने करायचं काय, करून काय करणार होतो. आईला विचार आहे म्हणे मामाच्या गावाला फिरायला. तसं तर माझ्या स्वरावरून तुम्हाला कलम असेल मला फिरायचे पण खूपच आवड आहे. तर मग फक्त बाबा सगळ्यांसमोर नाही म्हणावं लागतं. पण मला जायचं होतं. तर मग सगळ्यांच्या मनानुसार मी 2 महिने बँक भरली आणि गेलो डायरेक्ट मामाच्या गावाला. घरी गेल्यानंतर ना थोडंसं म्हटलं एन्जॉय करू, काहीतरी कामे करू, थोडा काही शिकव, 4 गोष्टी शिकू आणि बाकी आपल्याला एन्जॉय करायचं होतं. हे तर माझ्या स्वभावाचे आणि गुण होते माझे. आता इथपर्यंत होतो. माझ्या शाळेच्या कॉलेजच्या पुराण आणि बाबांच्या म्हणण्यानुसार मी घेतलं होतं. मी ऍडमिशन घेतलं होतं मी सायन्सला. तर एवढे सगळे मधून मी 2 महिने सुट्टी काढून मस्त एन्जॉय करायला तिकडे ठेवून आलेलो होतो. आता
फक्त इकडे एन्जॉय करायचा, मस्ती करायची एवढेच माझा उद्देश होता इकडे येण्याचा. आणि म्हटलं थोडासा 10वीचे पेपर आजी बाबांना भेटायला नाही म्हणून सगळ्यांना भेटून व्यवस्थित एन्जॉय करू, बाकी दुसरा काय उद्देश नव्हता. मला गावाकडे येण्याचा मी शेवटी येऊन पोहोचलो गावामध्ये मामाकडे. त्याच्यानंतर ना तिकडे आलो बस स्टँडवर, नंतर ना घरी गेलो, आजी बाबांना भेटलो वगैरे. मस्त एन्जॉय करायचा. पहिला दिवस तर एवढे सगळं झाल्यानंतर आणि जेवण वगैरे केलं आणि तेव्हा त्या मिनिटापासून माझी एन्जॉय करायची वेळ सुरू झाली होती. तर इकडे तिकडे जाणं, ऑफर मस्ती करणं हे चालत होतं. गावाकडे काय मित्र होते त्यांच्या सोबत पण आपली मासे सुरू झाली आणि काहीच जणांसोबत माहीत नाही करायचं. नंतर 2 महिन्यातले 10 दिवस निघून गेले आणि आमच्या घराच्या मागे एक मावशी राहत होती. तिच्याकडे पण माझा चक्कर असायचा. नंतर तिची एक भाची होती माझ्याच वयाची, ती पण सुट्टीत येणार होती. मला काहीच नव्हतं माहीत. मग फिरता फिरता गेलो आणि ती तिथे आली होती. तिला पाहून मी तहंग झालो, कारण काय माहीत नव्हतं कस तरी व्हायला लागले. ते 2 मिनिट मी स्वतःला हरवून बसलो, पण आजपर्यंत झालं नाही असं माझ झालं. रोज तिला बघण्याची आतुरता, तिचे गोरे गोरे गालमान गोंधळून जायचं. मग मी रोज त्या मावशीकडे जायचो. मावशीने ओळख करून दिले. मग काही दिवसात मैत्री झाली. मग नंबर एक्सचेंज झाले, बोलणं सुरू झालं. तीच कॉल येऊ लागले. असेच 2 महिने संपूर्ण गेले. मग मला जाऊन लागलं. मग ती पण गेली. वाईट वाटलं खूप दोघांना, पण एक प्रॉमिस घेतलं होत मी, मला विसरणार नाही ना. तिने हसून सांगितलं नाही. मग आम्ही दोघे निघून आलो. मग नंतर दुरावा यायला लागला बोलण्यात. एक दिवस म्हटलं आज तिला विचारू, आणि काय योगायोग तिचा पण मला फोन आला. ती म्हणे तुला काही काही सांगायचे आहे. तर मग मी बोललो अरे बाबा योग आहे मला, पण तुला काहीतरी सांगायचे आणि ती तू सांग पहिले मग मी सांगतो. मग ती म्हणते अरे तू माझा मित्र आहे, आपण गावाला भेटलो आपल्यात बऱ्यापैकी नाही, खूपच क्लोज मैत्रीण, आणि मी तुला खूप चांगला फ्रेंड मानते, खूप मित्र मानते. तो बोलला हो. मग काय एवढा बोलून, आणि तो बोलला की आपण खूपच चांगले मित्र मैत्रिणी आहोत, मला माहित आहे, पण मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे, तू लवकर सांग मग मी सांगतो. ती मग म्हणते मला एक मुलगा आवडतो. पुढे माझे शब्दच निघेना. कॉंग्रॅच्युलेशन सांगून मी फोन ठेवून दिला. पहिल्यांदा मी रडलो तिच्यासाठी, खूप वाईट वाटले. मग बरेच दिवस जात होते ना, तिच्या काही फोन नाही. मग मी बोलणं बंद केलं. ती खुश आहे, मी माझा निघून गेलो तिच्या आयुष्यातून.